तर मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत हिवाळ्यासाठी खास अशा 3 प्रकारच्या चटण्या। या पद्धतीने कराल तर एकदम छान आणि रुचकर होतील। एकदम सोप्या पद्धतीच्या मी चटण्या इथे दाखवल्या आहे। जर भूक लागत नसेल तर ही चटणी ताटात बघितल्या भूक लागेल अशा ह्या 3 प्रकारच्या चटण्या मी केल्या आहेत। जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या पद्धतीने जर चटण्या कराल तर एकदम चविष्ट होतात। याची सविस्तर रेसिपी बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून मोठा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे या चटण्या केल्या आहेत ते समजेल। हे बघा, रुचकर आणि चविष्ट 3 प्रकारच्या चटण्या येते मी कारळा चटणी, शेंगदाणा चटणी आणि खोबरा लसूण चटणी केली आहे। खोबरा लसूण चटणी तरी तुमच्या तोंडाची चव वाढवेलच, पण शेंगदाणा चटणी थोड्या वेगळ्या पद्धतीने केली आहे। एकदा करून बघा, एकदम छान आणि चविष्ट होते। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।